नमस्कार. व्यक्ती ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न करतोय किंवा तुमच्या जीवनामध्येच ही समस्या आहे, तर हा व्हिडिओ नक्की पहा. आपण एखादं नवीन घर तयार केलंय किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट तयार केला किंवा एखादं नवीन कार्य आरंभ केलं आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये जर अधोगती चालू झाली असेल, कर्जाचं लोन वाढलं असेल आणि त्याच्यामुळे आपण डिप्रेशन मध्ये गेला असेल आणि आपल्याला वाटतं की आता माझं जीवन संपवलं पाहिजे किंवा आपल्याला कर्जदार त्रास देत आहेत, बँका त्रास देत आहेत, याचं मुख्य कारण आहे आपण ती वास्तू निर्माण केली परंतु त्या वास्तूचा सिद्धांतच लक्षात घेतला नाही. वास्तुशास्त्रानुसार चरण पद्धती जी आहे, वास्तुशास्त्रानुसार जो संतुलनाचा भाव आहे, हा आपण लक्षात न घेतल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्महत्या केली पाहिजे, कुठेतरी लपून बसलं पाहिजे, काहीतरी माझ्याकडून चुकलंय किंवा आता मी कर्ज कसं फेडू. तर याचं मुख्य कारण आहे की आपल्या घरामध्ये आपण केलेलं आग्नेय दिशेमध्ये दोष, त्याचबरोबर आपण आपल्या जीवनामध्ये केलेला आग्नेय दिशेचा प्रॉब्लेम, यामुळेच आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रॉब्लेम येत आहे. आपली जर कंपनी असेल, आपलं दुकान असेल, आपलं घर असेल किंवा आपण जिथे नवीन घर बांधताय या प्लॉट मध्ये जाऊन बघा, आग्नेय दिशेमध्ये तुम्हाला खड्डा मिळेल, आग्नेय दिशेमध्ये पाणी मिळेल, आग्नेय दिशेमध्ये शौचालय मिळेल, आग्नेय दिशेमध्ये आपल्याला बोरिंग दिसेल, विहीर दिसेल किंवा आग्नेय दिशेमध्ये उतार आला असेल, कट आलेला असेल, अँटिक कलर आले असतील, खूप सारं स्टोरेज आला असेल. यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होत आहेत. त्याचबरोबर आपली पत्रिका ही पाहणं तितकंच गरजेचं आहे. आपला मुलांक भाग्यांक ही चेक करणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला योग्य वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊन आपल्याला यावरती उपाययोजना करून या दोषातून बाहेर पडणं गरजेचं आहे. धन्यवाद.